नाही नाही नाही, अडचणीत आणत नाही. अजितदादाचे नाही, शिंदे साहेबाचे नाही, ते आणतंय. इतकं चाठळ आहे ते आणतंय अडचणीत. याचा एकदा मंत्री झाला ते शिंदेचं एकदा आणतंय, एकदा लगेच ते अजित पवारचं आणतंय. हमेशा खुट्या घालतंय ती. त्याला ती खोडच आहे. बटेंगिंग कटिंग म्हणतंय. आता ओबीसीचं मराठीचं भांडण लावून देणार. आता काना फुकेले गोव्याला नाही तिकडं, समुद्रात हिंडून आणले ये नाही. पैसा जनतेचा आहे, नाश्त्याला दिसतोय तिकडं. आता धांगड धिंगा केला 2-3 दिवस, येईन तिकडे नाही ते तुमच्या संघ म्हणलं. आता ओबीसीचं मराठीचं दंगल झाली ना, देवेंद्र फडणवीसच जबाबदार राहणाऱ्या. जर का ओबीसीचं मराठीचं कुठं काय झालं की देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहे, त्याला दुसरा कोणी जबाबदार नसणार आहे. आणि याच्यामुळं, या देवेंद्र फडणवीसमुळं पुरं भाजप गोत्यात आणलं. यांनी अशा पार्ट्या केल्यात, मुसलमान एकीकडं, दलित एकीकडं, मराठी एकीकडं, ओबीसी एकीकडे हिंदू म्हणतो, एकदा म्हणतो जय श्रीराम, एकदा म्हणतो मा ओबीसीचं रक्त आहे, एकदा म्हणतो बा हिंदूचं रक्त आहे. तो रक्तच कोणाचा आहे कळा ना आम्हाला. आज तर काल तर वेगळाच नारा दिलाय. अरे ह्याच कशाला फुटा पाडतो लोकात. सगळं भाजप संपून बसतील. जर का आता ओबीसीचं कानं भरले असले, त्यांचे जर माथे भडकेले असले, तर दंगल भडकाला जबाबदार देवेंद्र फडणवीस तू स्वतः आहे. आणि तुझ्यामुळं देशातलं सरकार नरेंद्र मोदी सुद्धा अडचणीत येणार, फक्त तू एकट्यामुळे. मोदी साहेब सुद्धा अडचणीत आणणार म्हणजे आणणार तू. आणि बघूच तू कसं आरक्षण देत नाही, बघतोच आता 19 लाख मराठी.